नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मीरा रोडमध्ये आज मराठी एकजुटीचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे. मीरा रोड परिसरामध्ये आज मराठीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा अत्यंत भव्य असा मोर्चा काढण्यात आला. खरं तर या मोर्चाला म्हणजे ना कुठला पक्ष ना झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा असाच या मोर्चाचं स्वरूप होतं. मराठी एकीकरण समिती, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या मोर्चामध्ये सामील झालेलं होतं. आणि मराठी माणसाची एकजूट जर झालीच तर ती काय होऊ शकते, कशी होऊ शकते याचं दर्शन आज या मीरा रोड परिसरामध्ये सगळ्याच महाराष्ट्राला बघायला मिळालेलं आहे. अर्थात मुद्दा मराठीचाच होता आणि या मराठी एकजुटीच्या समोर सरकारला दुसऱ्यांदा झुकावं लागलेलं आहे. पहिल्यांदा सरकार झुकलं ते म्हणजे हिंदी सक्तीचा GR जेव्हा काढला आणि मनसे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले, त्यांच्या जोडीला मराठी एकीकरण समिती होतं आणि या दोन्ही बंधूंच्या भूमिकेपुढे सरकारला झुकावं लागलं आणि सरकारने तो GR रद्द केला. आणि आता दुसऱ्यांदा या मराठी एकजुटीच्या समोर सरकार झुकलेलं आहे. सरकार का झुकलं? हा मराठी एकजुटीचं दर्शन घडवणारा जो मोर्चा आहे तो का काढण्यात आला होता? या मोर्चामध्ये शिवसेनेचे मंत्री म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक हे या मोर्चामध्ये सामील झाले आणि राडा झाला. हा राडा का झाला हेही आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुमच्या कमेंट्स तुम्ही जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला तर तो जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, मीरा रोड परिसर म्हणजे जो सगळा ठाणे जिल्ह्यामध्ये येतो, मीरा रोड म्हणजे दहिसर, मीरा रोड, भाईंदर हा सगळा परिसर जो आहे हा ठाणे जिल्ह्यातला आहे. तिथपर्यंत सगळा मराठी माणूस आज मुंबईतला जो आहे तिथपर्यंत पसरला आहे. अगदी विरारपर्यंत तो मराठी माणूस पसरलेला आहे. असं म्हटलं जातं की दहिसरच्या पुढे साधारणतः गुजराती, मारवाडी एक मिक्स्ड समाज आहे. आणि मीरा रोडमध्ये जर मीरा रोडचा आपण विचार केला तर तिथे जवळपास 30% गुजराती बहुल असा हा सगळा भाग मानला जातो. पण याच मीरा रोडमध्ये जरी गुजराती 30% असतील तरी 35% मराठी जन आहेत. आज गोष्ट अशी घडली, तुम्हाला आठवत असेल तर 2 ते 3 दिवसापूर्वी मनसेकडनं याच भागामध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली. अर्थात ही मारहाण निषिद्ध आहे, ही चुकीची आहे. मारहाणीचं समर्थन होणार नाही हे मी पहिल्यांदा स्पष्ट करतो. पण मनसेने या एका व्यापाऱ्याला मारहाण केली आणि या मारहाणीच्या निषेधार्थ 2 दिवसापूर्वी या भागातल्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, बंद ठेवलं. 1 दिवस तिथली सगळी दुकानं बंद होती आणि मनसेच्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधामध्ये त्यांनी या भागामध्ये मोर्चा काढला. जेव्हा हा मोर्चा काढला तेव्हा या मोर्चाची, कधीही मोर्चा जेव्हा काढला जातो तेव्हा त्या मोर्चाची रितसर परमिशन ही गृह खात्याकडनं घ्यावी लागते. कारण त्या पद्धतीने मग पोलीस बंदोबस्त तिथं ठेवावा लागतो, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून. त्याप्रमाणे या व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परमिशन मिळाली, तो मोर्चा काढला गेला. आता तिकडच्या व्यापारी, गुजराती, मारवाडी या समुदायांनी, व्यापारी बांधवांनी हा सगळा मोर्चा काढला. पण मग मराठी माणसांनी का नाही याच्यावर बोलावं, का नाही आपण व्यक्त व्हावं? तुम्ही चुकता आहात, तुम्ही हे मान्य करत नाही आहात की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि आपल्याला मराठी बोलता आलं पाहिजे असं कोणीच म्हणत नाही आहे. अशी कोणीच जबरदस्ती करत नाही आहे की तुम्हाला लिहिता वाचता आलं पाहिजे, पण तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे. पण त्यातही म्हणजे अनेक लोक आहेत ना, मी पुन्हा एकदा सांगतो, अनेक अशी अमराठी भाषिक लोक आहेत की जे अत्यंत उत्तम मराठी बोलतात
किंवा ते बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं चुकलं तरी आपल्याला असं वाटतं अरे नाही तो बोलतोय, तो मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण यातलीच काही मंडळी म्हणजे असतं काही मिठाचे खडे असतात ना, तशा पद्धतीने या अमराठी भाषिकांमध्ये सुद्धा असे काही महाभाग आहेत की जे उर्मटपणाने म्हणजे हे दोन भाऊ जेव्हा मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एक झाले, त्यानंतर काही व्यापारी असतील, अगदी काही चित्रपट क्षेत्रातील हिंदी भाषिक लोक असतील, यांनी जाणीवपूर्वक असं सांगितलं की आम्ही मराठी बोलणार नाही, आम्ही हिंदीच बोलणार, हिंदी आमची मातृभाषा आहे, आम्ही हिंदीच बोलणार, मराठी आम्ही बोलणार नाही, कोणाला काय करायचं ते करा. अशा पद्धतीची अरेरावी तुम्ही महाराष्ट्रामध्ये करता आहात. मुळामध्ये अशा पद्धतीची अरेरावी तुम्हाला शोभते का? जर उद्या तुमच्या कुठल्याही राज्यामध्ये येऊन जर मराठी माणूस म्हणला की माझी मातृभाषा मराठी आहे, मी तुमच्या भाषेत बोलणार नाही, काहीच संबंध नाही बोलायचा, तुम्हाला समजून घ्यायचं तर माझ्या मराठीतनं घ्या, तर नाही चालणार आहे. तसंच तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय, इथे तुम्ही तुमचा व्यवसाय करताय, इथे राहून तुम्ही दोन पैसे कमवता आहात आणि आज या सगळ्याला महाराष्ट्र तुम्हाला सपोर्ट करतो, सहाय्य करतोय, तुम्ही हे सगळं करताय, याला मान्यता देतोय. अशा वेळेला तुम्ही ही उर्मटपणाची भाषा जी आहे ही कुठला मराठी माणूस खपवून घेईल, सहन करेल? आणि त्यात पुन्हा मनसेसारखा पक्ष जो आहे की मग ज्यांनी तिथल्या एका व्यापाऱ्याला, ज्या व्यापाऱ्यांनी अशा पद्धतीची भाषा केली, त्या व्यापाऱ्याला मनसे स्टाईल त्यांनी उत्तर दिलं. हे उत्तर देणं चूक आहे, मी आत्ताही सांगतो, पण उत्तर दिलं. मग त्याच्यावरनं सगळा गदारोळ महाराष्ट्रामध्ये. आज तुम्ही मीडियातली चॅनल्स जर बघितली तर दिवसभर त्याच बातम्या होत्या. पण मग याच्या निषेधार्थ तिथल्या व्यापाऱ्यांनी या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा काढला. खरं तर अशा पद्धतीचा मोर्चा काढायची गरज नव्हती. व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन जरी अशा पद्धतीने मान्यत केलं जरी असतं की मारहाणीचा आम्ही निषेध करतो, पण तुमचा मुद्दा जो आहे मराठी बोलण्याचा हा बरोबर आहे, आणि जर कोणी अशा पद्धतीने म्हणत असेल की आम्ही मराठी बोलणार नाही तर हे चुकीचं आहे, बस विषय संपला असता. तुम्ही मोर्चा काढून तुमची ताकद दाखवताय. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही हे दाखवू पाहताय की इथे अमराठी भाषिकांचं देखील तेवढंच चालणार जेवढं मराठी भाषिकांचं चालतं. हा दाखवण्याचा कुठेतरी जर प्रयत्न तुमचा होत असेल तर त्याला जशास तसं उत्तर मिळणार आहे, आणि ते उत्तर आज या मोर्चाच्या रूपाने मीरा रोड परिसरामध्ये दिलं गेलं. आता हा मोर्चा जो आहे हा त्या व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नेतृत्व सुद्धा मराठी समन्वय समिती, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट याचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे सगळे उत्स्फूर्त या मोर्चामध्ये सामील झाले. कोणत्याही पक्षाने या मोर्चाचं नेतृत्व केलं नाही, म्हणजे मनसेने केलं नाही किंवा शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा केलं नाही. नो पक्ष, नो झेंडा, ओन्ली मराठीचा अजेंडा, हाच विषय होता. आश्चर्य वाटेल की आज हे दोन भाऊ एकत्र येत आहेत. हा मेसेज आज मुंबईमध्ये, मुंबई परिसरामध्ये किंवा बोरिवलीच्या पुढे मग दहिसर असेल, मीरा रोड असेल, भाईंदर असेल, वसई विरार असेल, इथपर्यंत हा सगळा महाराष्ट्रापर्यंत हा मेसेज गेलेला आहे की हे दोन भाऊ आता मराठीच्या मुद्द्यावर एक येत आहेत. आणि तो मराठी माणूस जो आहे तो सुखावून गेला, आणि तो सुखावलेला मराठी माणूस आज मीरा रोड परिसरातला उत्स्फूर्ततेने या मोर्चामध्ये सामील झाला. अक्षरशः हजारोंच्या संख्येनं, म्हणजे रस्ता माणसांनी भरून जाईल एवढी गर्दी आज मराठी माणसांनी त्या रस्त्यावर उतरून केली. मराठी माणसांनी मराठी माणसाची ताकद दाखवून दिली. मराठी माणसांनी मराठीची एकजूट दाखवून दिली. पण शेवटी आपण म्हणतो ना, काही गोष्टींना गालबोट लागतं किंवा काही गोष्टींना ठरवून हाणून पाडलं जातं. आज हा मोर्चा निघणारे, हा मोर्चा काढण्यात येणारे याची कल्पना ही मराठी समन्वय समितीनं सुद्धा दिलेली होती, मनसेनं दिलेली होती, शिवसेना ठाकरे गटाने दिलेली होती. पण हा मोर्चा तुम्ही त्या भागातनं काढू नका
आता यांना कोणत्या भागातनं हा मोर्चा काढायचा होता, तर ज्या भागामध्ये या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्याच भागातनं त्यांना मोर्चा काढायचा होता, पण पोलिसांनी परवानगी दिली नाही. पोलिसांनी असं सांगितलं, तुम्ही तो जो तिकडचा एक जवळचा परिसर जो आहे घोडबंदर, त्या घोडबंदर परिसरामध्ये तुम्ही मोर्चा काढा. का बरं? जर व्यापारी या ठिकाणी मोर्चा काढतात, त्याला पोलीस परमिशन देतात, तर याच मार्गावर मोर्चा काढायला मराठी माणसाला परवानगी का नाही? आणि याचंच खरं तर जाब विचारण्यासाठी मनसेचे जे अविनाश जाधव आहेत, मनसेचे नेते पदाधिकारी अविनाश जाधव हे पोलीस ठाण्यामध्ये गेले, तर त्यांना अटक केली गेली. त्यांना काल रात्री म्हणजे आपण म्हणूयात आज पहाटे 3-3:30 वाजता त्यांना अटक केली गेली. त्याबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांना अटक केली गेली. त्याचबरोबर पालघर जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांना अटक केली गेली. म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर जर लोक एकत्र येता आहेत तर त्यांना तुम्ही अटक करताय, आणि अमराठी भाषिक जे आहेत, हे व्यापारी जे आहेत, त्यांचा मुद्दा जरी बरोबर आहे की तुम्ही मारहाण करू नका, पण ते रस्त्यावर उतरून मोर्चा काढतायत, आंदोलन करतायत, त्यांना तुम्ही रोक नाही लावला. अविनाश जाधव जवळपास 8-10 तास हे अटकेमध्ये त्यांना ठेवलं गेलं, पण तरीही आज सकाळपासून तिकडे गर्दी जमली. मनसे कार्यकर्ते, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे सगळे तिथे पोचले. मनसेचे संदीप देशपांडे असतील, सरदेसाई असतील, हे सगळेजण तिकडे आले आणि त्यांच्या नेतृत्वात असं मी म्हणणार नाही, पण हे सगळेजण या विराट मोर्चामध्ये ज्या मार्गावरून त्यांना मोर्चा न्यायचा होता त्या मार्गावरून त्यांनी मोर्चा नेला. त्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने जातोय, तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही. आणि नेमकं त्याच वेळी दुपारी या मोर्चामध्ये प्रताप सरनाईक, जे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आहेत, हे मंत्री उत्स्फूर्ततेने या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आले. पण जेव्हा ते आले तेव्हा या सगळ्या मोर्चाला आपण असं म्हणूयात की गालबोट लागल्यासारखी घटना तिथे घडली. म्हणजे मी माझ्या व्हिडिओतनं देखील या गोष्टीचा नक्की निषेध करीन. एक लक्षात घ्या, खरं तर हिंदी सक्तीचा जो GR काढला गेला तो दादा भुसे जे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री, जे शिवसेना गटाचे मंत्री आहेत, त्यांनीच हा GR काढला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची अडचण काय झाली, धड ना ते हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये बोलू शकत होते, धड ना ते मराठी मनाची बाजू घेऊ शकत होते, त्यांची कोंडी झाली होती. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा पत्रकार जेव्हा प्रश्न विचारायचे हिंदीच्या बाबतीमध्ये, तेव्हा ते गुळमुळीत उत्तर द्यायचे. शेवटी शिवसेना ही मराठीच्या मुद्द्यावर जन्माला आलेला हा पक्ष आहे. आता जरी त्याचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे जरी करत असले शिंदे गटाच्या शिवसेनेचं, तरी शिंदे गटाची अडचण झाली. आणि याच्यावरनं विरोधकांनी शिंदे गटाला टार्गेट केलं की शिवसेना नाव घेतात, तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेता म्हणतायत आणि तुम्हाला हिंदी सक्ती तुम्ही लादताय या महाराष्ट्रावर, अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर झाली. पण ते काही करू शकत नव्हते. पण शेवटी आपण म्हणतो ना की या सगळ्याचा फटका हा शिंदेंच्या शिवसेनेला बसला. मराठी माणूस शिंदेंच्या शिवसेनेवर नाराज झाला. त्यामुळे उशिरा सुचलेलं शहाणपण आपण म्हणूयात, पण या मोर्चामध्ये मीरा रोडमध्ये आज जो उत्स्फूर्त मोर्चा निघाला, या मोर्चामध्ये प्रताप सरनाईक हे सामील होण्यासाठी आले. ते मराठी समन्वय समितीच्या नेतृत्वामध्ये जो मोर्चा निघतोय त्याला आपला पाठिंबा आहे, हा पाठिंबा दर्शवण्यासाठी आले. पण त्यावेळी शिवसेना ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल यांनी नारेबाजी केली, गो बॅक प्रताप सरनाईक, त्याच्यानंतर 50 खोके एकदम ओके, जय गुजरात, अशा पद्धतीची नारेबाजी केली आणि अक्षरशः प्रताप सरनाईकांना त्या मोर्चातनं काढता पाय घ्यावा लागला. त्यांना त्या मोर्चातनं जवळपास बाहेर काढण्यात आलं. अशी प्रकारची घटना घडली, जी मला व्यक्तिगत योग्य वाटली नाही. ती यासाठी कारण प्रताप सरनाईक सुद्धा एक मराठी आहेत. प्रताप सरनाईक आज सरकारचा जरी भाग असले तरी त्यांनाही हे कळून चुकलेलं आहे
की मराठीचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचा आहे आणि तोच व्यक्त करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी ते आले होते. जर हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नव्हता, कुठल्याही झेंड्याखाली तो आयोजित केलेला नव्हता, त्याला कोणताही अजेंडा नव्हता आणि जर फक्त मराठीचाच अजेंडा होता, तर मग प्रताप सरनाईकांना त्यांच्यावर राजकीय विधानं करत, त्यांच्यावर राजकीय टीका करत, म्हणजे 50 खोके एकदम ओके ही राजकीय टीका झाली. ही शिवसेना ठाकरे गटाची टीका आहे. त्याच्यानंतर गद्दार ही शिवसेना ठाकरे गटाची टीका आहे. गो बॅक प्रताप सरनाईक हे मनसेकडनं म्हणतायत. त्याच्यानंतर जय गुजरात मनसेचे पदाधिकारी म्हणतायत. का बरं ही राजकीय टीका का करतायत? जर हा मराठीचा मोर्चा हा उत्स्फूर्त आहे, जर हा कोणत्याही पक्षाचा नाही आहे, तर मग त्याच्यामध्ये राजकीय टीका का? तुम्ही प्रताप सरनाईकांना उलट सामील करून घ्यायला पाहिजे होतं. मराठीचं जे मन आहे, हे मराठीचं मन खूप मोठं आहे. तुम्ही कितीही चुका करा, आम्ही त्या पदरात घालूच. त्यांना त्याची कुठंतरी जाणीव झाली असती की अरे नाही, आपण चुकलेलो आहोत. मराठी माणूस कधीच चुकू शकत नाही, सरकार म्हणून आपण चुकलेलो आहोत. म्हणून माझं म्हणणं आहे की प्रताप सरनाईकांना या मोर्चामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे होतं, पण ते घडलं नाही. उलट त्यांच्यावर टीका करत, त्यांना ही विधानं करत, त्यांना त्या मोर्चातनं शेवटी जावं लागलं. आणि तेही शेवटपर्यंत म्हणत होते की माझा या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मी आलो आहे. अगदी त्यांनी आपल्या डोक्यावर मी मराठी ही टोपीसुद्धा घातलेली होती. पण त्यांना अपमानित करून तिथनं मोर्चातनं बाहेर काढण्यात आलं की ही घटना मला वाटतं अत्यंत चुकीची घडली. बाकी आज मीरा रोड परिसरामध्ये जे एकजुटीचं, मराठी एकजुटीचं जे दर्शन घडलं, त्यावरून आता महाराष्ट्रातलं वारं हे काय दिशेने वळत आहे, मुंबईतलं वातावरण काय दिशेने तयार होतं आहे, याची कल्पना आता सरकारला आलेली असेल. सरकारला याची धडकी भरलेली आहे आणि म्हणूनच सरकारने शेवटी दुपारनंतर या मोर्चाला ज्या मार्गावरनं यांना जायचं होतं त्या मार्गावरून जायला परवानगी दिली. मग मनसेचे म्हणजे नेते तिथे उपस्थित होते, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. मग त्यांनी तो मोर्चा त्या मार्गावरनं नेला आणि मराठी माणसाची एकजूट सरकारला दाखवून दिली. आणि दुसऱ्यांदा हे सरकार मराठी समोर नमलं, झुकलं आणि त्यांना सातत्याने मराठीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही काही कराल, वाकडं पाऊल उचलाल, तर तुम्हाला पुन्हा एकदा झुकावं लागेल. हेच आज या मराठीच्या एकजुटीनं दाखवून दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील कमेंट्स तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा. तो लाईक का करा? कारण अशा पद्धतीचे जे ताजे विषय आहेत, हे ताजे विषय घेऊन मला तुमच्यासमोर यायचं आहे. त्यामुळे अधिकाधिक आम्हाला उत्तेजन देण्यासाठी ते लाईक करा, सबस्क्राईब करा, हीच तुमच्यासमोर विनंती आहे. धन्यवाद.